नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्र महापुराशी झुंज देतोय। गावगाव पाणी शिरले, घरं वाहून गेली, जनावरं बुडवून गेली, शेत उद्ध्वस्त झाली। पण खरी जड बसली आहे ती आपल्या शेतकरी राजाला, ज्याने दिवसभर उन्हातानात घाम गाळला, ज्याने कर्ज काढून बीज पेरले, ज्याच्या डोळ्यासमोर पीक सोन्यासारखी डोलत होती। त्याची सारी स्वप्न त्या महापुराने एका क्षणात वाहून नेली। आज लेकरांचं भविष्य वाहून गेले, आईच्या डोळ्यातलं समाधान वाहून गेले आणि बापाच्या छातीतील आशा तुटून गेली। ही फक्त पिकांची हानी नाही, ही तर शेतकऱ्याच्या आयुष्यभराच्या स्वप्नांची राख आहे। सरकारकडून फक्त घोषणा होतात, फोटो सेशन होतं, पण खरी मदत आणि खरा आधार कुठे आहे? मी शेतकरी पुत्र म्हणून विचारतो, माझ्या बापाच्या घामाची किंमत कधी समजणार आणि त्यांच्या अश्रूंचं ओझं सरकारपर्यंत पोहोचणार तरी कधी? खिशातला 1 रुपया जरी पडला तरी माणूस त्या ठिकाणी जाऊन 3दा पाहतो। मग रक्ताचं पाणी करून कष्टानं जपलेलं जेव्हा मातीमोल होतं, तेव्हा त्याच्या जीवाला कसं वाटत असेल? हा आवाज फक्त माझा नाही, हा संपूर्ण शेतकरी समाजाचा आक्रोश आहे। आज जर आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर उद्या महाराष्ट्राचं भविष्य वाहून जाईल। आणि लक्षात ठेवा, पाण्यात वाहून गेलं ते फक्त पीक नव्हतं, शेतकऱ्याचं स्वप्न, लेकराची दिवाळी, शाळेची फी आणि स्वतःचं कष्ट हे संपूर्ण एका रात्रीत वाहून गेले। मी शेवटी एवढीच विनंती करतो माझ्या मायबाप सरकारला आणि माझ्या मायबाप जनतेला, आपण या संकटाच्या काळात शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत करा आणि या संकटाच्या काळात शेतकरी राजाला धीर द्या। ज्या दिवशी या संकटाच्या काळातून शेतकरी बाहेर पडेल, त्या दिवशी आपल्या उपकाराची परतफेड केल्याशिवाय शेतकरी राजा राहणार नाही। धन्यवाद। गजल कालची रे देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे, माझ्या देवा।